सन 1665 भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर एक अशी घटना घडली जिनी परकीय सत्तांना पहिल्यांदाच पार हादरवून सोडले। मराठे आता फक्त डोंगरांवर राज्य करणार राहिले नव्हते। चला तर बघूया त्या दिवशी काय झाले। स्वारी बसरूरची 17व्या शतकात समुद्र म्हणजे व्यापार आणि व्यापार म्हणजे सत्ता। अरब, पोर्तुगीज, डच आणि इंग्रज सर्वांनी पश्चिम किनाऱ्यावर आपली ताकद उभी करून ठेवली होती। पण भारतीय राजे अजूनही जमिनीवरील युद्धात अडकले होते। पण आपले शिवराय मात्र वेगळा विचार करायचे। आता त्यांचे विचार म्हणजे काय तुम्हाला माहीतच आहे, दूरदृष्टी। शिवरायांनी समुद्राचं महत्त्व ओळखलं आणि समुद्र किनाऱ्यावर सागरी किल्ले उभारले, आरमार तयार केलं आणि समुद्रावर स्वराज्याची पहिली पायाभरणी सुरू केली। बसरूर बद्दल सांगायचे झाले तर हे कर्नाटकातील पश्चिम किनाऱ्यावरचे एक प्राचीन आणि श्रीमंत व्यापारी बंदर। 17व्या शतकात अरब व्यापारी, पोर्तुगीज, स्थानिक व्यापारी इथे मोठ्या प्रमाणात व्यापार करत होते। बसरूर विशेषतः मसाले, तांदूळ, कापड, सोने चांदी यांच्या व्यापारासाठी प्रसिद्ध होते। त्या काळी हे बंदर आर्थिकदृष्ट्या खूप मजबूत मानलं जात होतं। त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज यांनी इसवी सन 1665 मध्ये समुद्रमार्गे या बंदरावर धाडसी स्वारी सवारी करण्याची योजना आखली। मित्रांनो, मराठ्यांची विजयाची गाथा ऐकत ऐकत चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर पुढे सुरू करूया। इतिहासातील विविध उल्लेखानुसार ही मोहीम कोकण किनाऱ्यावरून सुरू झाली। मुख्यतः मालवण परिसरातून आरमार निघाल्याचे मानले जाते। काही इतिहासकार विजयदुर्ग फोर्ट परिसराचाही उल्लेख करतात। त्या काळी सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, राजापूर हे मराठा आरमाराचे महत्त्वाचे आधारबिंदू होते। ही फक्त युद्धाची तयारी नव्हती, ही भविष्यातील साम्राज्याची सुरुवात होती। त्या काळात महाराज कोकणातील आरमार मजबूत करत होते। मोहीम पूर्णपणे गुप्त ठेवण्यात आली होती। ही मोहीम पार पडण्यासाठी दोन महत्त्वाचे सरदार म्हणजे मायंक भंडारी आणि दार्या सरंग, समुद्री युद्ध आणि आरमार संचालनात तज्ज्ञ असलेले अधिकारी। त्यांची भूमिका: मायंक भंडारी म्हणजे आरमारी सरदार, समुद्री मोहिमांचे नेतृत्व, जहाजांच्या हालचाली नियंत्रण ठेवायचे। दार्या सरंग, सारंग हा शब्द त्या काळी जहाजांचा प्रमुख समुद्री अधिकारी, नेव्हिगेटर/फ्लीट कमांडर अर्थाने वापरला जात असे। दार्या सारंग हे आरमारी अधिकारी, समुद्री रणनीतीत अनुभवी, आरमार नियंत्रणाचे नेतृत्व करणारे होते। कोकणच्या समुद्रमार्गांची माहिती, वादळांमधून जहाज चालवण्याचं कौशल्य आणि समुद्री युद्धातील अनुभव यामुळे ते शिवरायांच्या विश्वासातील आरमारी नेतृत्व बनले। इतिहासात वेगवेगळे उल्लेखानुसार साधारण अंदाज 50 ते 85 जहाजं, हजारो सैनिक, समुद्री युद्ध, जहाजांमध्ये गुराग म्हणजे मोठी युद्धनौका, गलबत म्हणजे वेगवान लहान जहाज, पाल म्हणजे मालवाहतूक आणि सैनिक वाहतूक ही जहाजे वापरली गेली। फेब्रुवारी 1665 इतिहासातील उल्लेखानुसार शिवराय सुमारे 50 ते 85 जहाजांसह मोहिमेवर निघाले। ही मोहीम पूर्णपणे गुप्त ठेवण्यात आली होती। समुद्रातून एवढा मोठा हल्ला होईल याची कल्पनाही शत्रूंना नव्हती। मराठा आरमार अचानक बसरूरमध्ये दाखल झाले। हल्ला इतका वेगवान होता की बंदराला प्रतिकार करायलाही वेळ मिळाला नाही। व्यापारी गोदामं ताब्यात घेण्यात आली, मोठ्या प्रमाणात संपत्ती हस्तगत करण्यात आली। ही फक्त लूट नव्हती, हा संदेश होता। मराठे आता समुद्रात उतरले होते। पोर्तुगीज, सिद्धी आणि परकीय व्यापारी सर्वांनी मराठा आरमाराची दखल घ्यायला सुरुवात केली। या स्वारीमुळे मराठा आरमाराची ताकद दिसून आली, स्वराज्याला मोठी संपत्ती मिळाली, परकीय सत्तांमध्ये मराठ्यांची भीती निर्माण झाली। आजचं बसरूर हे तुलनेने शांत गाव आहे, पण इतिहासात ते एक महत्त्वाचं बंदर मानले जाणारे
हे एक महत्वाचे ठिकाण आहे. तर मित्रांनो, ही होती मराठ्याची समुद्रावरील सर्वात मोठी स्वारी, ज्यामध्ये मराठ्यांनी मोठा विजय मिळवला आणि स्वराज्याचा खजिना भरून उचलला. हा व्हिडिओ कसा वाटला हे कॉमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओला लाईक, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हो, बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण असेच अजूनही इतिहासातील महत्त्वाच्या गोष्टी तुमच्यासाठी येथे घेऊन येणार आहे.